देशभरात आज स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आज जन्मलेल्या नवजात बालकांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे। देशभक्तीच्या रंगात चिमुकल्यांचा जन्म सोहळा साजरा झाला। संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहाने साजरा केले जात आहेत आणि नाशिकमध्ये देखील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये स्वातंत्र्य दिन हा एका अनोख्या पद्धतीने साजरा केले जात आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी नवजात बालकांना तिरंगामध्ये लपटून या ठिकाणी स्वातंत्र्य दिन हा साजरा करण्यात येत आहे। खरं तर दरवर्षी या अशाच पद्धतीने या ठिकाणी स्वातंत्र्य दिन हा साजरा करण्यात येत असतो। यामधून एक स्वातंत्र्य दिनाचा विशेष संदेश देण्याचा प्रयत्न या सर्व प्रशासनाकडून करण्यात येत असतो। आपल्यासोबत काही अधिकारी व कर्मचारी त्या संदर्भात बोलण्यासाठी ताई काय सांगाल, आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिन एक वेगळ्या पद्धतीने साजरा करतो। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जिल्हा रुग्णालय नाशिक येथे एसएनसी विभागामध्ये आमच्याकडे नवजात बालकं आम्ही ऍडमिट करतो, दाखल करतो आणि त्यांच्यावर संपूर्ण ट्रीटमेंट करून ती बाळं आईच्या हातात सुरक्षित देतो। एक स्वातंत्र्याचा असा संदेश आहे की बाळ आपल्याला आपण जन्माला आल्यानंतर आपल्याकडे ऍडमिट करतो आणि ही पुढची पिढी आहे जी आपण देतानाच स्वातंत्र्य झालं आहे आणि स्वातंत्र्यत्व त्यांना सुपूर्त करून त्यांच्या पालकांच्या हातात बाळ देतो। हा असा एक छोटासा संदेश आमच्या पूर्ण एसएनसी टीमकडनं आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज। निश्चितच आपण जर या ठिकाणी बघितलं तर बालकांना अनोख्या पद्धतीने अशा तिरंग्यामध्ये या ठिकाणी लपटण्यात आलेलं आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा सर्व उपक्रम हा राबवण्यात आलेला आहे। खरं तर हा विशेष उपक्रम यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी राबवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक यांच्या हातामध्ये आपल्याला बालक हे दिसतील, तिरंगामध्ये लपटलेले दिसतील। एक अनोख्या पद्धतीने या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले, परंतु हा नवीनच उपक्रम यंदा जिल्हा रुग्णालयाकडून या ठिकाणी राबवताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवार सर, राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।